हा गुन्हा जो आहे म्हणजे हा जो आहे तो 500,000 कोटीचा पण असेल, समजलं का? म्हणजे जेव्हा आपण तो सगळ्यांचं ते जेव्हा सगळा हे करतो तर ऍक्च्युअल गुन्ह्यामध्ये जी रक्कम आलेली ती आहे. आणि तपासामध्ये साधारणतः 10 आरोपींना अटक केलेला आहे आणि 113 कोटी रुपयाची मालमत्ता त्यातली मॅक्सिमम म्हणजे 111 कोटी तर अकाउंट मधले पैसे आहेत. एवढी रक्कम आपण फ्रीज करून ठेवली आहे. म्हणजे ही रक्कम आपण आता ह्याला एमपीआयडी लावल्यामुळं आपली जी पुढे प्रक्रिया आता जी शासनाला आपला प्रस्ताव गेला, आता शासनाकडनं त्याला ते काय की एमपीआयडीचे समजा प्रपोजल मंजूर होऊन प्रशासन नेमला जाईल आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रक्रिया होईल ती जी समजा अमाऊंट आहे याचं समजा नोटिफिकेशन होईल आणि याचं वाटप होईल. म्हणजे खऱ्या अर्थानं याला फार कोणी क्लेम करण्याची शक्यता नाही. म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर आम्हाला विचारलं की शिस्पे इन्फिनिटीच्या तपासामधली उपलब्धी काहीतरी आहे, म्हणजे आता माझ्याकडे आमच्याकडे 113 कोटी रुपये आहेत की जे भविष्यात जेव्हा शासनाकडून आदेश होईल तेव्हा लोकांना वाटले जातील. 113 कोटीची जी प्रॉपर्टी आहे रक्कम आहे स्थावर मालमत्ता किती आहे? 111 कोटी रोख आहे, बँकेतली रक्कम आहे. आणि बाकी 1.5 कोटी रुपयाचं हे आहे, बॉन्ड्स आहेत, म्युच्युअल फंड वगैरे जे आहे ते नंतर जसे रिअलाइज व्हायला वेळ लागेल कारण ते काही कोर्टाच्या ऑर्डरने होईल.